आज की पत्रकार परिषद ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या घडामोडीच्या संदर्भात घेतलेली आहे। कालच राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्माननीय राणे साहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती पहिली जाहीर केली आणि मग निवडणुकीचा फॉर्म्युला 31-19 असा आपल्या समोर जाहीर केलेला आहे। आणि मग त्यानंतर वृत्तवाहिनींवर आणि एकंदरीत बातम्यांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठी बंडखोरी, राजीनामे अस्त्र, नाराजी नाट्य अशा बातम्या मला ऐकायला आणि बघायला मिळाल्या। मुळात आपल्याला एक विषय मी क्लिअर करतो की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता याच्यासाठी राष्ट्र प्रथम, पक्ष आणि मी या विचारावर चालणार आहे। त्याचबरोबर सन्माननीय राणे साहेबांच्या शब्द हा अंतिम असल्यामुळे या जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते हे कोणीही राणे साहेबांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये। आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब असो, आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो आणि सन्माननीय राणे साहेब हे सगळे एक दुसऱ्याच्या संपर्कात आहेत, संवादात आहेत। ज्या घडामोडी चालल्या ते एक दुसऱ्याला ते माहितीही देत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्या ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नये। किंवा मी माझ्या पत्रकार मित्रांना पण सांगेन, थोडी महायुती झालेली आहे आमच्या जिल्ह्यात आणि म्हणून थोडे कुरबुरी होणार, थोडे नाराज होणार लोक, ते अपेक्षित असतं। कारण का 3 पक्ष आहेत आणि 50 सीट आणि 100 सीटच आहे आणि आमच्याकडे इच्छुकांचा भाऊगर्दी खूप आहे। प्रत्येक एका सीटवर किमान 8-10 इच्छुक आहेत। आमचं काय उभाटा आणि महाविकास आघाडी सारखी परिस्थिती नाही काही शोधून आणायला लागतायत, दुसऱ्या गावातले इम्पोर्ट करायला लागतायत, अशी आमची परिस्थिती नाही आहे। आमच्या संघटना भक्कम आहे, कार्यकर्त्यांचा आमच्यावर विश्वास आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उद्या महायुतीचीच सत्ता येणार आहे। हे काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्यामुळे अशा पद्धतीचे कुठे ना कुठेतरी कोणाची मन दुखवणं, कोण नाराज होणं हे अपेक्षित आहे। आणि म्हणून कालपासून मी स्वतः, आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब असतील, जिल्हा प्रमुख दत्ता सावंत साहेब असतील, तिचे दीपक केसरकर साहेब असतील, तिचे निलेश राणे साहेब असतील, आम्ही सगळे कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत, इच्छुकांच्या संपर्कात आहोत। मला विश्वास आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येकाला समाधान करण्याची पूर्ण तयारी आणि क्षमता आणि ताकद ही महायुतीमध्ये आहे। आम्ही सत्ताधारी आहोत, राज्यात आणि केंद्रात ही महायुतीची सत्ता आहे, एनडीएची सत्ता आहे। सत्तेतली सगळी पदं म्हणजे इथे झेडपी आणि पंचायत समितीची तिकीट सोडल्यानंतर आमच्याकडे समित्या आहेत, जिल्हा नियोजन आहे,
डोंगरीची समिती आहे, असंख्य समित्या आहेत जिथे कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर स्वीकृत पदांची पण संधी ह्यावेळी आहे. 5 स्वीकृत सदस्य जिल्हा परिषद मध्ये जाऊ शकतात आणि पंचायत समितीमध्ये जाऊ शकतात. म्हणजे कोणीही वंचित राहणार नाही, कोणीही वंचित राहणार नाही. एका मतदारसंघामध्ये अगर 2 कार्यकर्ते असतील आणि एकाचं नाव निवडलं तर दुसऱ्याला ताकद कशी द्यायची, नावापुढे पद कसं लावायचं याची पूर्ण तयारी आमच्याकडे आहे. पालकमंत्री म्हणून सगळे अधिकार माझ्याकडे आहे. निधी पाहिजे तेवढी ती देऊ शकतो. म्हणून अशी कुठलीही नाराजगी, म्हणून तुम्ही पण पत्रकार मित्रांना पण सांगेन, थोडं जरा घाईत कुठल्या बातमी देण्यापेक्षा थोडा आम्हाला हे वेळ द्या. आम्ही पण आमच्या पद्धतीने कार्यकर्त्यांशी बोलतोय. आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठलेच किंतु परंतु नाही, कोणामध्येही नाराजगी नाही. कोणी थोडं इकडे दुखावलं असेल, भावनेच्या भरामध्ये राजीनामा दिले असतील तर जिल्हा अध्यक्ष मी सगळेजण संपर्कात आहोत. राणेसाहेब माहिती घेत आहेत, प्रदेश अध्यक्ष साहेब माहिती घेत आहेत. सगळे आम्ही एक दुसऱ्याच्या कोऑर्डिनेशन मध्ये असल्यामुळे नाराजगीचा विषय राहत नाही. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका ही महायुती म्हणून आम्ही एकतर्फी जिंकू अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि हा विश्वास मी व्यक्त करतो. साहेब, काल ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देताना माझा कोणताही राग नाही, मी काम करू शकत असं सांगितलं. 43 बूथ अध्यक्षांचं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पक्षाकडे पाठवलेला आहे. मी तेच तुम्हाला बोलतो ना. त्यांनी थोडं एवढे 3 पक्ष, आता 50 सीट आहेत. आता उदाहरण, जेव्हा आम्ही नगरपालिका स्वबळावर लढलो तेव्हा कोणाची नाराजगी आली का? ती परिस्थिती वेगळी असते. महायुती जेव्हा होते तेव्हा नाराजगी होते, कारण एका सीटवर, आता कुडाळ मालवणच्या सीटवर आपण स्थानिक आमदार निलेश राणे जी आहेत, तिथे आम्हाला प्रदेशवरून सांगितलेलं आहे थोडे गुप्त माप द्या. दीपक केसरकरजींना आम्हाला सांभाळण्याचा विषय. इथे माझ्या इकडे फक्त 2च सीट शिवसेना लढवत आहे. म्हणून अशा सगळ्या गोष्टी होत असताना थोडं इथे त्याला आपण 19 किंवा 20 म्हणतो ते होणारच. भाई सावंत एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, कडवट कार्यकर्ता आहे. म्हणून त्याच्याशी संपर्क साधून त्याला प्रवाहामध्ये आणून त्यालाही सन्मानपूर्वक त्याला मागे ताकद देण्याची जबाबदारी आमची आहे. साहेब, काही ठिकाणी ज्या जिल्हा परिषद गट आहेत त्या जिल्हा परिषद गटाच्या व्यतिरिक्त बाहेरून उमेदवार देण्यासाठी विरोध केला गेला आहे अशी पण माहिती एक समोर येते की जेणेकरून स्थानिक तिथल्या मतदारसंघातल्या उमेदवारांना प्राधान्य द्या अशी मागणी तुमच्यापर्यंत आली आहे किंवा त्या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये मागणी होते. तर त्या संदर्भात काय भूमिका? याची दोन्ही बाजू आहे. काही मतदारसंघ आहे जिथून दुसऱ्या मतदारसंघातून आलेल्या उमेदवारांचं स्वागतही होत आहे आणि दुसरा आहे काही स्थानिक द्या अशी ही मागणी आहे. शेवटी मतदारसंघ आणि प्रत्येक गावाची आणि मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या भागातला उमेदवार असला पाहिजे, तशी मागणी ते पक्षाकडे करतायत. पण ही निवडणूक ही सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय. गेली 25 वर्ष जिल्हा परिषद ही राणे साहेबांच्या नेतृत्वात काम करते आहे आणि म्हणून मला विश्वास आहे राणे साहेब जेव्हा निर्णय घेतील प्रत्येकाला तो मान्य असेल. काही ठिकाणी जास्त उमेदवार इच्छुक आहेत, त्यामुळे काही ठिकाणची नाराजी येऊ शकते. त्याबद्दल काय सांगता? पण ते आमच्यासाठी अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. आमच्याकडे भाऊगर्दी बघा किती आहे. म्हणजे आमचा पक्ष वाढतोय, महायुती ताकदीची इथे, लोकांना वाटतंय की इथे तिकीट घेतल्यानंतर आमचा विजय निश्चित आहे आणि म्हणून एवढे सगळे म्हणजे एवढे लोक मागणी करतायत. प्रत्येकाशी आज मी जिल्ह्यामध्ये ठोकून काय प्रत्येकाला भेटतोय, प्रत्येकाचं ऐकून घेतोय, कोणालाही नाराज करत नाही, कोणालाही असं वाटत नाही की आमचं पक्षाने ऐकलं नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, पक्षाचा एक नेता म्हणून मी ते बसून आहे, महायुतीचा नेता म्हणून प्रत्येक काल प्रत्येक दिवस लोक येत आहेत, व्यक्त होत आहेत, भावना व्यक्त करतायत. म्हणून मला विश्वास आहे की नाराजगी आहे की तुम्हाला हळूहळू दूर होता असताना दिसतात. सर, राष्ट्रवादी संदर्भात काही निर्णय होतोय, तो चर्चा सुरू आहे.
कसं ऍडजस्ट करायचं, कुठे ऍडजस्ट करायचं, हे आम्ही आता परत एकदा संध्याकाळी अंतिम आम्ही सगळेजण पदाधिकारी बसणार आहोत. मग राणे साहेबांची बोलून सगळ्या गोष्टी निश्चित करू. ज्या उमेदवारांना म्हणजे देणार नाही तिकीट किंवा मिळणार नाही त्या उमेदवारांनी बंडखोरी जर केली तर त्या संदर्भात काय झालं? म्हणून तुम्हाला सांगतो ना, आज शेवटी सत्तेला 4 वर्ष अजून आहे, 29. 7 तारखेनंतर मीच पालकमंत्री असणार. मग प्रत्येकाला ताकद दिलेली आहे. कोणीही मनामध्ये किंतु परंतु करू नये. आम्ही विरोधी पक्षामध्ये असतो तर देण्याची लिमिटेशन असतात मॅडम. आता आमच्याकडे समित्या आहेत, कोणाला जिल्हा नियोजनला पाठवू, कोणाला डोंगरी विकासमध्ये पाठवू, कोणाला अन्य कुठल्या तरी आरोग्याच्या समिती देऊ, त्याचबरोबर कोणाला स्वीकृत करू शकतो, कोणाला आम्ही दुसऱ्या पद्धतीने MMBच्या कमिटीमध्ये घेऊ शकतो, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डमध्ये, कोणाला फिशरी मत्स्य व्यवसायाच्या कमिटीमध्ये. पद 100 आहेत. ही काय नुसती जिल्हा परिषद पंचायत समिती पुरती सीमित नाही आहे. आणि म्हणून जे महामंडळ आहेत, जे समित्या आहेत, जे स्वीकृत आहेत, हा जी निधी पाहिजे तेवढे सगळं भेटतील. म्हणून जे नाराज होतील ज्यांना आम्ही तिकीट देऊ शकणार नाही त्यांना खाली हात ठेवणार नाही, एवढं आपल्या माध्यमातून मी ते माझा निश्चित पद्धतीने ऐकत असतील त्यांना सांगेन. कणकवली मतदारसंघामध्ये शिवसेनेला 2 जागा दिल्या जात आहेत जिल्हा परिषदच्या, तर त्या कुठल्या मतदारसंघात नेमक्या दिल्या ते जातात? आता नक्की होत आहे. फायनल हळूहळू आता कुठे द्यायची, देवगडमध्ये द्यायची का, त्या कणकवलीमध्ये द्यायची का, हे वैभववाडीमध्ये काय पर्याय आहे, ते करण्यासाठी आज आम्हाला संध्याकाळपर्यंत जरा आपण वेळ द्यावा. साहेब, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता यादी जाहीर होणार की डायरेक्टच मग फॉर्म? उद्या सकाळी सगळी माहिती येईल. तर शेवटी दिवसच उद्या आणि परवाच आहे, तर उद्या सकाळपर्यंत सगळं निश्चित होईल. म्हणजे जाहीरच होईल. निश्चित पाहिजे आज रात्री निश्चित होणार, उद्या जाहीर होणार सकाळी. मग धनाधन उद्या सगळं करू. आणि काय ऑफलाईन आहे, ऑफलाईन असल्यामुळे काय त्रास. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. कोण कुठले नेते अन्य पक्षातील आपल्याकडे आहेत, रांग फार मोठी आहे. पण शेवटी त्या मतदारसंघामध्ये आम्हाला ती राजकीय परिस्थिती पण पाहायला लागेल. कधी कधी पक्षप्रवेश हे फायद्याचे असतात, कधी कधी पक्षप्रवेश अडचणीचे असतात. म्हणजे फायद्याचे आहेत ते करून घ्यायचे असतात, अडचणीचे म्हणजे पक्षप्रवेश करून अगर आमची पक्ष संघटना तिथे डिस्टर्ब होत असेल तर ते थोडं आम्हाला थांबायला लागेल. पण ते सगळे निर्णय आम्ही येणाऱ्या काळात घेतो. साहेब, मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची चर्चा समजत आहे आणि ठाकरे पुरावा द्या. पाठीशी राहिला समजतं. मला पुरावा तुम्ही द्या. हे चर्चेंवर, प्रश्नचिन्हांवर आमच्या फडणवीस साहेबांच्या संदर्भात अशा पद्धतीचे कुठलेही बातम्या नको. ते डॅव्होसला गेलेले आहेत, महाराष्ट्राला गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत, महाराष्ट्रासाठी रोजगार आणण्यासाठी गेलेले आहेत. आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देऊ नये असं आमच्या वरिष्ठांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शिकवलेलं आहे. आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत असं म्हणून संजय राऊत म्हणतात. उभाटाचे त्यांच्याकडे पर्याय खुले आहेत किंवा पर्याय उरले नाहीये. उभाटाचे नव्हे आणि काँग्रेसचे नव्हे तर भाजप आणि शिंदे शिवसेनेच्याच नगरसेवक फुटतील असं बाकी. असं आहे ना की संजय राजाराम राऊतकडे आणि त्याच्या नेते मंडळीकडे, त्याच्या मालकाकडे आता काय पर्याय राहिला आहे? नाक घासून येण्यापेक्षा त्यांना नाकच घासायला लागणार. पाठीतला कणा राहिलाय का उद्धव ठाकरेचा? म्हणून ज्या स्वाभिमानाने तुम्ही लढलात, आज तुमची भाषा बघितल्यानंतर तुमच्या पाठीतला कणा हा पूर्ण 100% मोडलेला आहे, हाच आम्हाला दिसतोय. आणि आमची महायुती भक्कम आहे. महायुतीप्रमाणे आम्ही राज्यामध्ये काम करतोय. आणि म्हणून थोडी चर्चा चालू आहे, निश्चित चर्चा चालू आहे. कोणी महापौर, कुठली स्टँडिंग, या सगळ्या वरिष्ठ पातळीवर सगळी चर्चा सुरू आहे. त्याच्यामध्ये उगाच नाक खुपसण्याचं काम. तसंही या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाची सवयच आहे दुसऱ्यांच्या बारशामध्ये जाऊन मिठाई खाण्याची. नवीन काय नाही. साहेब, भाजपचा महापौर नको म्हणून शिंदेचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप, दावा संजय राऊत यांनी केला. असं तर मला तर दिसत नाही. आणि असं काय शिंदे साहेबांनी स्वतः बोललेलं असं मला दिसत नाही. असं मला बिलकुल दिसत नाही. म्हणून संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकांनी मध्ये स्वतःचे नगरसेवक सांभाळावे, स्वतःच्या बुडाखाली लागलेली आग सांभाळावी, विधवावी. आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना
शिंदे साहेबांना काय हवं असेल तर फडणवीस साहेबांशी बोलतील आणि फडणवीस साहेबांना काय करायचं शिंदे साहेबांशी बोलतील. त्याच्यामध्ये हे कशाला पाहिजे मध्ये? तुमचे जे आलेत ते पहिला सांभाळा. ते तुमच्या संपर्कात राहतील का? त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर स्वतःचं भविष्य दिसतंय का? हे येणाऱ्या काळात दिसेल. कोणालाही मुंबईत महापौर बसवणं तसं शक्य नाही. वा? कुणालाही मुंबईत महापौर बसवणं तसं सहज शक्य नाही असं संजय राऊत म्हणत त्यांनी पुढे असं म्हटलंय की मुंबईत कुणाला बसवायचं हे दिल्लीत ठरतं. असं आहे ना, संजय राऊत सांगेन भांडूप तिथे बसून तू थेट दिल्लीची भाषा करू नकोस. महायुती आमची भक्कम आहे. मुंबईचा महापौर हा हिंदूच बसणार, मराठीच बसणार आणि तो महायुतीचाच बसणार. हे शिक्कामोर्तब आहे. म्हणून तुम्ही कितीही नाचलात, कितीही तुम्ही तोंडातून वाफ काढले आणि तरीही तुम्हाला काय मिठाई खायला मिळणार नाही, पेढे वाटायला काय मिळणार नाही. साहेब, ठाकरे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात चर्चा चालू आहे. तर अशी पण त्या संदर्भात एक चर्चा समोर येते आहे की राणेंकडून सूचना आल्यानंतर हे राजीनामे दिले जाण्याची शक्यता चर्चा राजकारणात चालू आहे. जिल्ह्याचा रिमोट कंट्रोल हे राणेंकडे आहे. आम्ही ठरवायचं की टाटा स्कायवर कुठला चॅनल बघायचं असं आहे तो. आणि कोणाचा लाईव्ह जिंगालाला करायचा आम्ही ठरवायचं. म्हणून ज्या राणे संपले असे बोलणारे उबाटा, असे बोलणारे ठाकरे सेना आज आमच्या शब्दांवर राजीनामा त्यांचा स्वतःचा पक्षाचे देत असतील तर नेमकं संपलं कोण? आणि कोणाला राणेंच्या ताकदीशिवाय आज साधा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पण बसवायला जमत नाही. आणि म्हणून राणेंना संपवणारे आज स्वतः मातीमोल झालेले आहे. एवढीच आहे, हे सिद्ध होत आहे. राणेंचा कंट्रोल बघावं तुम्ही. ठीक आहे.